आज मी तुमच्याबरोबर जी रेसिपी शेअर करते ना, एवढी सुंदर आहे ना, म्हणजे तुम्ही 2 घास जरा जास्तच खाल. आज बनवणार आहोत आपण दोडक्याची आमटी. इतकी सुंदर आहे. ज्यांना कोणाला दोडका आवडत नाही ना, तर त्यांनी अशा पद्धतीने बघा आणि ज्यांना घरच्यांना असतं, की आपल्या मुलांनी किंवा घरातल्यांनी दोडकं खावं, तर त्याच्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने आमटी बनवून ती जर तुम्हाला दिली, म्हणजे इतकी छान डाळ ही तयार होते ना, की कोणाला कळणार पण नाही, की ह्याच्यामध्ये आपण दोडकं वापरलेलं आहे ते. आता आपण काय करायचंय पहिल्यांदा इथे मी जे दोडकं घेतलेलं आहे, ते आता मला इथे मिळालंय ते असं कोवळच दोडकं मिळालेलं आहे. आता त्याची आपण वरचं साल आहे ते काढून घेऊया आधी. इतकं लहान मुलं तर म्हणजे त्यांच्यासाठी जर अशा भाज्या वगैरे जर मुलं खाताना कंटाळा करत असतील ना, तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या बऱ्याच पद्धतीने आपल्याला मुलांना भाज्या देता येऊ शकतात. त्यातलाच हा एक प्रकार तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. आता इथे बघू शकता तुम्ही, की कधी-कधी दोडक्याला आहे ना आतमध्ये अशा बिया असतात. म्हणजे जर ते जून असेल ना, तर त्याला बिया असतात. तर त्या जाड बिया असतील तर त्या काढून घ्यायच्या. आता हे कोवळं होतं म्हणून मी काय ते आता डायरेक्टच वापरलेलं आहे. त्याचे आपण आता असे छोटे-छोटे तुकडे करून घेऊया. रेसिपी कशी वाटते ना मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि चॅनलवर नवीन आहे तर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सोबत लगेच चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून घ्या. अशा पद्धतीने आपण हे दोडकं आहे ते बारीक करून घेतलेलं आहे. आता इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे. आता टोमॅटोसुद्धा आपल्याला कापायचा आहे ना, तो सुद्धा एकदम बारीक कापून घ्यायचा नाहीये. थोडा जाडाच असा ठेवायचा आहे. तर इथे मी दाखवते त्या पद्धतीने आपण जरा जाडसर असा टोमॅटो कापून घेऊया. ही डाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा हां. हे बघा आता अशा इथे मी मधोमध हे करून अशा पद्धतीने थोडा मोठासा असा जाड म्हणजे मोठ्या साईजमध्ये आपण हा कापून घेतलेला आहे. आता इथे एक मी अर्धाच कांदा घेतलेला आहे. कांदा आपण बारीक चिरून घेऊया. आता हे एका डिशमध्ये काढून घेऊया आणि त्या पुढच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. इथे आता आपल्याला डाळ कुकरला शिजवून घ्यायची आहे. त्यासाठी इथे आता मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे, जी पित्तनाशक असते. त्याच्यामुळे आपण इथे मुगाची डाळ पण वापरलेली आहे आणि अर्धी वाटी इथे मी तूर डाळ वापरलेली आहे आणि दोन्ही डाळी आहेत त्या आपण व्यवस्थित अशा धुवून घेऊया आधी. इथे मी सगळ्या दोन्ही डाळी धुवून घेतलेल्या आहेत स्वच्छ. आता आपण जे कापून घेतलेलं होतं दोडका आणि कांदा, टोमॅटो ते आपण आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि हे आपल्याला डाळींबरोबर कुकरला 4 शिट्यांमध्ये शिजवून घ्यायचं आहे. आता ह्याला अजून फ्लेवर छान येण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे 1 दालचिनीचा तुकडा, 2 लवंगा, 3 काळी मिरी असं आपण घेतलेलं आहे. ते आपण ह्याच्यात टाकले आणि 1 तमालपत्र घेतलेलं आहे. ते तमालपत्रसुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि 1.5 कप पाणी ठेवून ही डाळ आपण छानपैकी अशी कुकरला शिजवून घ्यायची आहे. दालचिनीचा वगैरे फ्लेवर आता ही डाळ शिजते ना, तेव्हा त्याच्यामध्ये येतो ना, इतका सुंदर होतो. इथे आपली डाळ पण छानपैकी आता शिजलेली आहे. तिथपर्यंत आपण त्याच्या फोडणीची तयारीला सुरुवात करूया. आता इथे मी तेल घेतलेलं आहे. तेल 3 ते 4 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम करून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये मी जिरं आणि मोहरी 1/4 टीस्पून टाकून घेते. थोडं हिंग टाकून घेऊया त्याच्यामध्ये. आता इथे फोडणीला आपण घ्यायचं आहे लसूण, कढीपत्ता, सुकी लाल मिरची आणि हिरवी मिरची असं ते दोन्ही घेतलेलं आहे. हिरवी मिरची मी मधोमध कापून घेतलेली आहे आणि ते आपण फोडणीला टाकून घ्यायचे. तेलावरती छानपैकी सगळं आहे ना व्यवस्थित असं जरा परतवून घेऊया. ही फोडणी आहे ना इतकी टेस्टी लागते ना खरंच मस्त एकदम. त्याचा वासच आता किती सुंदर येतोय. आता आपण ह्याचा फ्लेवर अजून वाढवण्यासाठी ह्याच्यामध्ये टाकायचं आहे कसुरी मेथी. कसुरी मेथी अगदी थोडीशी टाकायची आहे. जर नसेल तुमच्याकडे आता ती डाळ बनवताना तर नाही टाकली तरी चालेल. इथे थोडी हळद टाकून घेतली आहे 1 टीस्पून. 2 टीस्पून मी इथे लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. सगळं परत एकदा व्यवस्थित असं आपण ते परतवून घेऊया.
जी फोडणी आपली अशी ती मस्तपैकी खमंग तयार झालेली आहे. आता जी शिजलेली आपली डाळ होती, त्याच्यामध्ये आपण कांदा, टोमॅटो, दोडकं वगैरे सगळं टाकलेलं होतं, ते आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि आता त्याच भांड्यामध्ये मी 1 कप पाणी घेऊन ते परत त्याच्यामध्ये टाकून घेते. म्हणजे डाळीला आपल्याला एक्स्ट्रा पाणी टाकायची गरज नाही आणि भांड्याला जर कोणती डाळ आपली लागलेली असेल, तर तीही त्याच्यासोबत येते. अशा पद्धतीने आपण हे सगळं त्याच्यामध्ये 1 कप पाणी टाकून घेतले. सगळं एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आपण ते आधी. इतकी खमंग आपली ही डाळ दोडक्याची तयार होते ना, खूप सुंदर. हे बघा असं दोडकं पण त्याच्यामध्ये इतकं मस्तपैकी अगदी शिजलेलं आहे. त्याच्यामुळे एवढं सुंदर लागतं ना, ते त्याचा फ्लेवर वगैरे एवढा सुंदर येतो आणि कोणाला समजणार सुद्धा नाही, की आपण ही दोडक्याची डाळ खातोय. आता आपण चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया. परत एकदा छान सगळं मिक्स करून एक मस्तपैकी त्याला उकळी काढून घेऊया. आता छानपैकी त्याला उकळी येते तिथपर्यंत त्याला आहे ना गार्निशिंगला आपण एक्स्ट्रा वरनं अशी कोथिंबीर टाकून घेऊया. त्याने इतकी सुंदर दिसायला सुद्धा सुंदर ही डाळ दिसते आणि खायला तर खूपच टेस्टी आहे. अशी दोडक्याची डाळ आहे ना, अशी दोडक्याची आमटी नक्की ट्राय करा. मला सांगा तुम्ही कमेंट्स करून, की तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी ती. आणि अशा पद्धतीने सुंदर टेस्टी अशी आपली दोडक्याची आमटी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल ना, तर रेसिपीला लाईक करा. तुमच्या आवडत्या व्यक्तींना शेअर करा आणि चॅनलवर नवीन ना, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल, तर पटकन चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. अशाच नवीन-नवीन व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचण्यासाठी सोबत बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका. चला तर भेटूया नवीन रेसिपी, नवीन व्हिडिओसोबत. थँक यू.